नमस्कार मंडळी. चला सकाळचा स्वयंपाक करायचा होता मला. मग कणिक वगैरे मळून घेतलं होतं मी. चला म्हटलं आता पोळ्या वगैरे बनवते म्हटलं. चला माझ्या पोळ्या चालू होत्या. त्याच्यात गोलू खूपच परेशान करत होता मला. जे व्हिडिओ शूट करायचं की ते हटकून मदत करतंय. ऐकतच नाही, खूपच बदमाश आहे तो. चला मग माझ्या त्या पोळ्या वगैरे बनवून चालू होत्या. आता झालत्या माझ्या पोळ्या, थोड्याच राहिल्या होत्या. चला भाजीचं टेन्शन आहे खूपच. भाजी काय बनवावं. चला म्हटलं आता भाजीचा विचार चालू होता. म्हटलं चला आता बेसनच बनवते म्हटलं. तर मग माझ्या पोळ्या झाल्या होत्या. आता इथं गोलूच्या पप्पाला खूप भूक लागली होती. मग पीठ वगैरे मी पहिलं मला डब्यात टाकून देते आणि पोळ्या वगैरे झाल्या माझ्या. गोलूच्या पप्पाला भूक लागली होती. तर मग त्यांनी समोसे वगैरे भजी आणले होते सकाळी आम्हाला नाश्त्यासाठी. मग तेच समोसे त्यांनी खाल्ले. त्यांना खूप भूक लागली. भाजीला टाईम होता ना, तर मग त्यांनी समोसे वगैरे तेच खाऊन घेतले. मग चला मग आता मला भाजी बनवायची होती. ते बसले ते समोसे ते खात. तर मग म्हटलं चला आता मिरच्या, टमाटर, कोथिंबीर वगैरे घेतली मी. म्हटलं चला आता ते मिरच्या वगैरे ठेचा चांगला करून घेते म्हटलं. बेसन बनवायचं गरम गरम म्हटलं. मग मी सगळं ते साहित्य कट करून घेतलं. कांदा, मिरची, टमाटो, कांदा, लसूण वगैरे सगळे करून घेतलं. मग मस्त पातेलं ठेवलं. इकडे डब्यामध्ये थोडंसं बेसन घेतलं. थोडंसं मला पाणी टाकून ते मीठ मिक्स करून घेते म्हटलं आणि मग फोडणी देते. मग मस्त ठेचा वगैरे करून घेतला. टमाटे वगैरे टाकून मस्त जिरे वगैरे टाकून छानशी फोडणी दिली म्हटलं. चला मग आता माझं बेसन बनवणं चालू आहे. बेसन बनवलं की म्हटलं चला मग आता जेवण वगैरे यांना वाढून देते म्हटलं. बाकीचे आमची कामं करायचे ते. तर इकडं आमच्या इकडं खूप आभाळ आलं होतं. सकाळी सकाळी पाऊस झाला होता थोडाफार. आणि लगे इकडे माझं बेसनला मस्त फोडणी देणं चालू होती. छानपैकी असा मसाला मस्त छानपैकी भाजून घेतला मी. ठेचा, कांदा, टमाटो वगैरे सगळं छान भाजून घेतलं म्हटलं. आणि लगेच मग ते बेसन त्याच्यामध्ये टाकून दिली, फोडणी दिली. मग मस्त असं बेसन छान झालं बेसन. मग बेसन शिजलं वगैरे. म्हणलं चला आता यांना जेवण वाढून देते. यांना भुका लागलेल्या आहेत खूप. मग अशा मस्त बेसनातून वाफा निघत होत्या. झालं मग बेसन चांगलं उकळलं. म्हणलं चला आता यांना जेवण वाढून देते. आमचे जेवण वगैरे झाले. सकाळी पाऊस झाला होता. गोलू माझा भिजला होता. मग ते लगेच बाहेर भिजलं, टॉवेलने त्याच्या अंग वगैरे पुसलं, बाहेर खेळत होता. आणि लगे म्हणलं चला संध्याकाळची आता वेळ झाली आहे. दुपारी जरा आराम वगैरे केला होता. म्हणलं आता संध्याकाळचे 5 वाजले आहे. म्हणलं चला आता घर वगैरे सगळं झाडून झुडून घेते म्हटलं. आणि भांडे वगैरे घासून घेते म्हटलं. मग भांडे वगैरे आणले मी. संध्याकाळी आमचं असं इकडं वातावरण झालं होतं. सकाळी पाऊस झाला होता ना, तर असं वातावरण झालं होतं. मग गोलूचे पप्पा दूध आणायसाठी गेलते. म्हटलं चहा वगैरे करायची. म्हणलं जा मग दूध वगैरे घेऊन या, तोपर्यंत मी भांडे वगैरे बाहेर आणते म्हटलं. मग ते दूध आणलं त्यांनी. पहिले म्हटलं मी भांडे वगैरे घासून घेते म्हटलं, नंतर चहा ठेवते म्हटलं. मग भांडे गिंडे घासायला घेतले. चला म्हटलं तर भांडे चालू आहे. ते बसले तोपर्यंत दूध आणून त्यांना चहा प्यायची होती. बसले गप्पा मारत मला. मग माझे चालू होते कामं करणं घरातले. ते घरी असले की खूपच मग हे सांग चहा. त्यांना खूपच 2-3 वेळेस चहा लागते सकाळी. घरी असले की चहाच वैताग येते ते चहा करायसाठी मला. चला मग माझे आता भांडे वगैरे चालू होते घासणं. म्हणलं भांडे वगैरे झाले की लगेच मग ते साफसफाई करून घ्यावं म्हटलं. ते साफसफाई केली की मग मला लगेच चहा ठेवायची होती. आज पाऊस इतका झाला ना, खूपच दारामध्ये सगळं ओलं झालं. सगळं चिकचिक जिकडं चिकचिक झालं होतं. आणि वातावरण छान झालं होतं. मग भांडे वगैरे झाले माझे. म्हटलं आता खराट्यानं साफसफाई करून घेते म्हटलं. आज माझ्या सानूला आणायला जायचं होतं तिकडं उद्या. तिला आणायला जायचं म्हटलं. आता शाळा सुरू झाल्यात, तिला आणायचं म्हटलं. हे माझे पावसामध्ये सगळे कपडे ओले झाले आहेत. चला कसा वाटला आजचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.